हा झटका नव्हे. शांताबाईंची आता अध्यात्माकडे वाटचाल वाढत्या गतीने होत होती. दैवी शक्तीही आता तिच्यामध्ये पूर्णपणे उतरत चालल्या होत्या. पण पुष्कळांना ते खरे वाटत नसे. ही दैवी सिद्धी वगैरे काही नसून पिशाच्य बाधा असावी किंवा मानसिक विकृतीचा हा एखादा परिणाम असावा असं बऱ्याच जणांना वाटे. इतरांचं कशाला, प्रत्यक्ष तिचे धाकटे भाऊ डॉक्टर बळवंत उर्फ अण्णा यांना देखील आपल्या ताईची ही विचित्र स्थिती म्हणजे मनोविकृतीचाच एक झटका आहे असं वाटे. ते पहिल्यापासून थोडे बुद्धिवादी होते. साधना, दैवी शक्ती वगैरे गोष्टींवर त्यांचा फारसा विश्वास नसे. त्यामुळे कोणत्याही अवस्थेची ते बुद्धीच्या, विशेषतः डॉक्टरी ज्ञानाच्या सहाय्याने चिकित्सा करीत. आपल्या बहिणीची ही संसार जीवनाची विसंगत अशी जप, तप, व्रते, उपवास, पूजा, पाठ, भजन इत्यादी विचित्र वागणूक पाहून त्यांना वाटे, ताईवर लहानपणापासून आलेल्या अनेक आपत्तींचा हा परिणाम आहे. जीवनातील घोर निराशेचा तिच्या मनावर विकृत परिणाम झाला आणि त्याचे झटके तिला अशा तऱ्हेने वारंवार सतावित आहेत. त्यामुळे ते तिला वारंवार उपचार घेण्याचा आणि तुर्भ्याला एकटी न राहता ठाण्याला येऊन कुटुंबातील माणसांच्या सावलीत राहण्याचा सल्ला देत. शांताबाईला हे सर्व कळे, जगाची हेटाळणी समजे, पण तिने तिची कधी पर्वा केली नाही. आपल्या अनुभवाची दिव्यता आणि परमेश्वराशी नातं यांची तिला पुरेपूर जाणीव होती. त्यामुळे लोकांना काय वाटतं किंवा लोक काय म्हणतात याकडे मुळीच लक्ष न देता तिने आपलं ईशसेवेचं कार्य अखंड चालू ठेवलं. मान सन्मान, स्तुती प्रशंसा इत्यादी गोष्टी तिने सदैव दूर राखल्या आणि जगाच्या कसल्याही बोलण्याची कधी खंत बाळगली नाही. आपल्या साधनेतच ती सदैव मग्न असे. पण सद्गुरू बाळकृष्ण महाराजांना ते पाहवलं नाही. आपल्या शिष्योत्तमेचा लोकांनी केलेला हा उपमर्द त्यांना सहन झाला नाही. तिच्या साधनेचा लोकांनी लावलेला उलटा अर्थ पाहून ते चकितच झाले आणि सर्वांना जागं करण्याकरता त्यांनी स्वतःहून आपल्या वाणीने जगाला तिची महती पटवून दिली. विठोबांनी पाय चेपले. शांताबाई कामधंदा करताना स्वतःच्या प्रकृतीकडे वा श्रमांकडे कधीच लक्ष देत नसे. एकदा तिने 3 पायली दळण एकटीने दळले. शिवाय सगळं घर सारवलं. त्यामुळे तिला क्षीण फार आला आणि एकदम ताप भरला. सगळं अंग ठणकू लागलं. तिला वाटू लागलं, कोणी मुलं इथे असती तर त्यांच्याकडून अंगावर मुटके मारून घेतले असते. कुणब्याची तरी मुलं आली असती तर त्यांना खाऊला पैसे देऊन त्यांच्याकडून अंग चेपून घेतलं असतं. पण कोणी नव्हतं. ती तशीच जांभया देत तापाने फणफणत पडून राहिली. इतक्यात तिला जाणवलं, कोणीतरी आपले पाय चेपत आहे. दिवसाचे 4 वाजले होते. अगदी रेशमासारखे हात लागत होते. तिला वाटलं, कदाचित मांजर आपलं अंग घासत असेल. तिने तशा स्थितीतच शूक करीत उठून पाहिलं तर पीतांबर नेसलेले विठोबा दृष्टीस पडले. अंगात काही नाही, हातात अंगठ्या होत्या. ती एकदम स्तब्ध झाली आणि झटदिशी उठली. पण पाया पडणार तोच देव गुप्त झाले. तिला एकदम रडू कोसळलं. ती रडली. पण पुन्हा विठोबाचं दर्शन काही झालं नाही. सद्गुरूंना तिने हा आपला रोमांचकारी अनुभव सांगून म्हटलं, मग मी काय केलं सांगू? माझ्या अंगाला जिथे विठोबाचे हात लागले होते ते धुवून काढले आणि पोटभर तीर्थ प्याले. सद्गुरू गहिवरून उद्गारले, बाळ, असा तुझा हिशोब आहे हा लोकांना कसं बरं कळावा? पहा बाळ, आणखी तुला किती आनंद पाहिजे? शांताबाई उद्गारली, मी कुठे सांगते आणखी आनंद पाहिजे म्हणून. आता घर सोड. शांताबाई आपल्या भावांच्या आणि बहिणीच्या कुटुंबाकरिता फार कष्ट घ्यायची. त्यांच्याकरिता तिने शेतीवाडी, गुरेढोरे असा बराच प्रपंच उभा केला होता आणि त्याचं ती जातीने संगोपन संवर्धन करी. हे मागे आपण पाहिलंच आहे. पण या सर्व गोष्टींमुळे तिच्या साधनेत अडथळा येत असे व ज्या गतीने ती चालायला पाहिजे होती त्या गतीने चालत नव्हती. बराचसा वेळ संसारातच जायचा. त्यामुळे श्री सद्गुरूंना येऊन तिला जागं करावं लागलं. एक दिवशी ते येऊन तिला म्हणाले, बाळ, आता हे घर सोड. तुझी ज्योत आता प्रखर बनणार आहे. तिचा प्रकाश जगाला मिळणार आहे. तेव्हा संसारात गुरफटून चालायचं नाही. संसाराचे हे खासखळगे चालायचेच. ते प्रत्येकाने भोगलेच पाहिजेत.
प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला सुख आणि दुःख मिळणार, पण तू त्यात गुंतून राहता कामा नये. तुझा मार्ग वेगळा आहे. तुझा जन्मच निराळ्या गोष्टींकरता झाला आहे. हे खड्डे उंचवटे तुझ्याकरता नाहीत आणि संसारात राहून तू ते भरूही शकणार नाहीस. कुटुंबाला आपल्या गतीने जाऊ दे. परमेश्वर त्यांची काळजी वाहणारा आहे. शांताबाईने उत्तर दिलं, महाराज, मला काही नको, कशाचीच मला इच्छा नाही. पण माझ्या कुटुंबाची स्थिती मला पाहवत नाही. त्यांच्याकरता मन झुरतं. माझ्या अण्णाची ओढाताण होते. त्याला तरी भरपूर पैसा द्या, मग मी आपण होऊन मोकळी होईन. त्यांची अशी ओढाताण चालू आहे तोपर्यंत मला घर सोडता येणार नाही. हा एवढा प्रपंच, गुरेढोरे साठवली आहे ती त्यांच्याकरता. त्यांची स्थिती सुधारेपर्यंत मला खस्ता खाल्ल्याच पाहिजेत. त्यांना हालाच सोडून मला स्वर्ग नको, मोक्षही नको. सद्गुरूंनी म्हटलं, बाळ, तुला स्वर्ग मोक्ष नको असेल, पण जगाचं कल्याण व्हायला पाहिजे. त्याला मार्ग दिसायला पाहिजे आणि तो मार्ग तू दाखवणार आहेस. म्हणून कुटुंबाची काळजी तू सोडलीच पाहिजेस. त्यांचं ते पाहतील. कुटुंबाची काळजी वाहण्याने तुझ्या साधनेत विघ्न येतं, व्यत्यय येतो. तुझं तप व्यवस्थित चालत नाही. तुला लवकर सिद्धी प्राप्त करायची आहे. त्याकरता सर्व वेळ साधनेला दिला पाहिजे. शांताबाई म्हणाली, मला तप नको, साधना नको, सिद्धी नको. मला जग सुखी झालेलं पाहायचं आहे. त्यांची दुःख दूर व्हावी एवढीच इच्छा आहे. मी परमेश्वराजवळ एवढंच मागणं मागते की जगाची सगळी दुःख दूर कर, सगळ्यांना सुखी ठेव. जगामध्ये माझ्या भावांचंही कुटुंब आहे, त्यालाही सुख मिळालं पाहिजे. त्याकरता मला सारं तप, सारी पुण्याईपणाला लावावी लागली तरी हरकत नाही, पण त्यांना दुःखात असताना सोडून मी जाणार नाही. शांताबाईने ठामपणाने उत्तर दिलं. दिवसामागून दिवस जात होते. सद्गुरूंचा रोज घर सोडण्याचा आग्रह चालू असे आणि शांताबाईचेही वरीलप्रमाणे निर्धाराचं उत्तर हजर असे.